नाही नको. अहो नको कसं नको, त्रास होतोय तुम्हाला म्हणून तुमच्यासाठी सगळं करतोय मी. या तुम्ही. नको सुजित सर. वहिनी आता अजिबात हट्टीपणा करायचा नाही हा तुम्ही. हे सगळं तुमच्यासाठी करतोय ना मी. उन्हाचा त्रास होतोय तुम्हाला, पाय भासतायत तुमचे. या तुम्ही या. सुजित सर नको म्हणाले ना मी. वहिनी अहो तुमच्यासाठी करतोय ना मी वहिनी. काही भलाई का तो जमानाही नाही रा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. वहिनी स्वानंदी, 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 कुठे गेली ही स्वानंदी? मम्मांनी हिला शिक्षा दिली आणि ही न सांगता उंडगायला गेली. दिस इज टू मच, दिस इज टू मच स्वानंदी. पण मी का चिडचिड करतेय? मला चिलवायला हवं. स्वानंदी बरंच झालं तू गेलीस. आता बघ मी तुझी कशी वाट लावते ते. आता तू संपलीस स्वानंदी. मम्मा, मम्मा, स्वानंदी, स्वानंदी काय झालं? तू तू अशी अचानक का आली? स्वानंदी तू बरी आहेस? तुझी तब्येत बरी आहे ना? आणि अगं किती घामाघूम झालीस तू. मी पाणी आणते. सावकाश सावकाश. काय झालं? काय झालं मला सांग. तू नाही सांगणार ना? मी मणीला विचार. नाही मॅडम, मणी सरांना विचारू नका. त्यांना उगाच गैरसमज होते. गैरसमज म्हणजे? स्वानंदी सांगशील मला काय झालंय? मॅडम माहिती नाही का, पण खूप दिवसांपासून सुजित सर लय विचित्र वागतात माझ्याशी. म्हणजे स्वानंदी काय झालं? सुजित तुझ्याकडे वाईट नजरेने बघतो. तुझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय का तू? माहिती नाही मॅडम, कदाचित त्यांचा हेतू तसा नसेल, पण या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय मला. मला नाही कळत आहे मी काय करू. आणि त्याचं जवळ आले ना की मला त्रास होतोय खूप. मला नाही कळत आहे मी काय करू. मला नाही कळत आहे मी काय करू. मी बोलेन त्याच्याशी. नाही मॅडम, तुम्ही नका बोलू त्यांच्याशी, कारण तुम्ही बोलायला गेलात ना तर अजून प्रॉब्लेम होतील. हे मलाच मॅनेज करावं लागणार आहे. पण मी करते मॅनेज. तू का करतेस मॅनेज? मणीला सांग ना, तो बोलेल ना, तो मॅनेज करेल ना सगळं. हे तो त्याला जाब विचारेल. मला भीती वाटते मॅडम, परत ते काहीतरी गैरसमज करून घेतील. परत गैरसमज म्हणजे काय झालं? काही बोललाय मणी तुला? मॅडम तुम्ही अशा देव माणसाबद्दल काही काय बोलताय? का साहेबांविषयी माझ्या मनात विष घालवताय तुम्ही? मणी सर, अहो कुठे निघालात? मला सोडून. मणी सर ऐका. मला नाही कळत आहे मी काय कर. तू काळजी कर. मी बोलते त्याच्या. चांगलं खडसावून विचारेन त्याला. हं? तू शांत. नाही मॅम. मॅम तुम्ही मणी सरांना काय विचारणार आहात जे स्वानंदीने सांगितलं नाहीये ते? मणी सरांना समजवायला आपल्याकडे पुरावे पाहिजेत आणि स्वानंदी ते पुरावे तू शोधायचेस. मला माहितीये ते पुरावे त्यांच्या घरीच आहेत. हे बघ, आपण मणी सरांना समजवलं ना, हे पुरावे दाखवले ना, तर त्यांचा राग आपोआप शांत होईल. अगं
बेबी बेबी आय एम व्हेरी हॅपी वाव आय डिड इट संचिता! श्श्श. घराला आग लागल्यावर का आरडाओरडा करतेस? काय झालंय? बेबी आग लागली नाहीये, आग मी लावलीये. आता तू बघ कसे फटाके फुटतायत, धूम धूम धूम. संचिता, काय केलंयस? अरे स्वानंदीने काय केलं माहितीये का, मम्मांच्या पायांवर चहा सांडला. मम्मांना खूप त्रास झाला. मग मी मम्मांना सांगितलं की हिला शिक्षा द्या, दिवसभर हिला उन्हात उभं करा. आणि मम्मानी तीच शिक्षा दिली. तर स्वानंदी शहाणी निघाली. ती आधीच ती कुठेतरी पळून गेली, बाहेर नाहीये, आउट हाऊस मध्ये सुद्धा नाहीये. मी या संधीचा फायदा घेतला आणि मम्मांना भडकवलं. बेबी मम्मा इतक्या चिडल्यात ना आता, स्वानंदीची काही खैर नाही आता. आणि तुलाही हेच हवंय ना. मी काल बघितलंय तुला तिच्याशी बोलताना. बघितलंस म्हणजे? म्हणजे तू तिला जो त्रास देत होतास ते पाहिलं मी. बेबी मला माहिती स्वानंदीला तुला त्रासात पाहायचंय आणि मी असं ठरवलंय, मी सगळं तुझ्या मनासारखं करणार. तू मला छान कार गिफ्ट केलीयस, मग मी थोडं तुझ्या मनासारखं वागायला नको का? हा, आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. म्हणून मम्मांना मी सांगितलं. बेबी आज मी खूप खुश आहे आणि म्हणून माझ्यातर्फे तुला एक छानशी डिनर ट्रीट. नाही, नको. कशाला? कशाला काय, आपण जातोय, मी सगळं ठरवलंय. आणि आणि पटकन रेडी होते. तसंही मला मेकअपची गरज नाही भासत, मी नॅचरल ब्युटिफुल आहे ना. मग पटकन रेडी होते, आपण जाऊया, मज्जा करूया आणि मस्त कॅन्डल लाईट डिनर करूया. ओके ओके, तू पटकन रेडी हो. तोवर मी कानांचे व्यायाम करून घेतो, कारण आपण डिनर डेटला जाणार. म्हणजे तू खूप बडबड करणार, मला खूप ऐकावं लागणार. हो ना? सुजित बावळट. पण मी सिरियसली बोलत होतो, मूर्ख. हिच्या बरोबर डिनर डेटला जायचं म्हणजे पडपड पडपड पडपड, डोकं उठवणार. साधा एक सर्वे करता येत नाही तुम्हाला? सागर, आज पार्टी जॉईन केली आहेस? अरे काम करता येत नसेल तर तसं सांगा ना, मी करेन सगळं काम. मनी भाऊ ते एक मिनिट, भाऊ वगैरे म्हणायचं नाही.